नमस्कार. आज आपण शिव पार्वतीची कथा ऐकणार आहोत. पर्वतीय राजा हिमालयाची पत्नी मेनका हिच्या पोटी माता पार्वतीचा जन्म झाला. पर्वतराजाची कन्या असल्यामुळे तिला पार्वती असे संबोधण्यात आले. माता पार्वतीने शिवप्रभूंशी विवाह करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. पार्वतीने अनेक वर्षे जंगलात तपश्चर्या केली. अनेक वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर त्यांना शिवप्रभूंचे दर्शन झाले. जेव्हा शिवप्रभूंनी माता पार्वतीला आशीर्वाद देऊन इच्छा विचारली, तेव्हा माता पार्वतीने शिवप्रभूंशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. भगवान शंकरांनी पार्वतीची इच्छा पूर्ण केली आणि तिच्याशी लग्न करण्याचे वरदान दिले. वरदान देऊन शिवप्रभू परत निघून गेले. भगवान शंकरांनी पार्वतीची लग्नापूर्वी परीक्षा घेण्यासाठी 7 ऋषींना पाठवले. सप्त ऋषींनी पार्वतीला समजावण्याचा प्रयत्न केला की भगवान शिव अशुभ आहे, अशुभ पोशाख आहे आणि ते जटाधारी आहे आणि तुमच्यासाठी योग्य वर नाही. तसेच शिवप्रभूंशी लग्न करून तू सुखी होणार नाहीस असे देखील सप्त ऋषींनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या बोलण्याचा माता पार्वतीवर काहीही परिणाम झाला नाही. त्या शिवप्रभूंशी लग्न करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्या. पार्वतीवर 7 ऋषींच्या बोलण्याचा अजिबात परिणाम झाला नाही आणि ते आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. हे शंकरजींनी पाहिले. त्यांनी स्वतःच पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले. पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकराने मगरीचे रूप धारण केले आणि पार्वतीसमोर गेले. पार्वतीने पाहिले की मगरीच्या जबड्यात एक लहान मूल आहे आणि ते मूल जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहे. हे चित्र पाहून पार्वती भावूक झाली आणि तिने मगरीला मुलाला सोडण्याची विनंती केली. यावर मगरीने सांगितले की दिवसाच्या या प्रहारात ती कधीही आपली शिकार सोडत नाही. मात्र पार्वतीने वारंवार विनंती केल्यावर मगरीने एक अट घातली. मगर पार्वतीला म्हणाली की भगवान शंकराने तुला जे वरदान दिले आहे ते तू मला दिलेस तर मी बालकाला सोडून देईन. पार्वतीने क्षणाचाही विलंब न लावता मगरीला वचन दिले आणि मुलाचे प्राण वाचवले. मुलाचे प्राण वाचवल्यानंतर पार्वतीला वाटले की शंकराशी लग्न करण्याचा आशीर्वाद गेला. ती पुन्हा कठोर तपश्चर्येत लीन झाली. तेव्हा भोलेनाथ प्रकट झाले आणि पार्वतीकडे पाहून हसत म्हणाले, मगर आणि मूल दोन्ही मीच होतो. मी तुझी परीक्षा घेत होतो. तू परीक्षेत पास झाली आहेस. यानंतर भगवान शंकराने पार्वतीशी विवाह केला आणि तिला आपली अर्धांगिनी बनवले. तुम्हाला शंकर पार्वतीची गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि अशीच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.